मुलासाठी नवीन शूज, पण वडिलांसाठी फाटलेली चप्पल. पण पुढे जे घडलं ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आज आदित्य खूप आनंदात होता. त्यानं नुकतेच ब्रँडेड शूज घेतले होते. आरशासमोर उभं राहून तो स्वतःलाच निहाळत होता. पण बाजूलाच त्याचे वडील आपली जुनी अनेक ठिकाणी फाटलेली चप्पल पुन्हा एकदा सुई दोऱ्यानं शिवून घालण्याचा प्रयत्न करत होते. बाबा, काय हे? किती वेळा तीच चप्पल शिवणार? लोक काय म्हणतील माझ्याबद्दल? साधी नवीन चप्पल घ्या ना आता. अरे वेड्या, अजून चालते रे ही. माझं काम तर निघतंय ना, मग कशाला फालतू खर्च करायचा? आदित्य बाहेर जायला निघाला, पण अचानक त्याचं लक्ष कपाटावरच्या एका जुन्या डायरीकडे गेलं. कुतूहलापोटी त्यानं ती उघडली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्यात लिहिलं होतं, मुलाची कॉलेज फी 20,000, मुलाचे नवीन शूज 5,000 आणि स्वतःची चप्पल. त्यासमोर 500 रुपये लिहून ते खोडलं होतं आणि खाली लिहिलं होतं, पुढच्या महिन्यात बघू. आदित्यचे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणीव झाली की त्याचे पाय हवेत उडण्यासाठी त्याचे वडील जमिनीवर अनवाणी संघर्ष करत होते. तो धावत बाहेर गेला आणि न सांगता आपल्या बापाच्या पायावर डोकं ठेवलं, कारण शब्दांपेक्षा पश्चात्तापाचे अश्रू मोठे होते. आई वडील हेच आपल्या आयुष्यातलं खरं धन आहेत. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.